आमच्या चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे साऊथ इंडियन चिकन, त्याचा रस्सा। चला मी तुम्हाला दाखवते साहित्य। हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, एक खोबऱ्याची वाटी घेतली, एक कांदा घेतला आहे, एक चमचा हळद घ्यायचं आहे आणि 3 चमचे धणे आणि 9-10 मिरच्या घेतल्या आहेत, कढीपत्ता, 1 चमचा जिरं, थोडीशी मेथी घेतली आहे, एक लवंग आणि थोडं दालचिनी असं घेतलं आहे आणि काळी मिरी थोडी घेतली, 8-10 घेतले, 3-4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि आता हा कांदा फोडणीसाठी ठेवला आहे। ही थोडी चिंच घेतली। चला आपण भाजून घेऊ। आता थोडंसं तेल टाकलं आहे भाजायला। आता या मिरच्या भाजून घेऊयात। चला आता हे बाजूला करू। मिरच्या भाजून झाल्यात। चला धणे भाजून घेऊ। आता हे सगळं साहित्य भाजून घेऊ आपण। धण्यात थोडंसं तेल टाकले। चला हे बाकीचं सामान पण टाकून भाजून घेते सगळं। आणि यात सगळं मी खोबरं तेल वापरते, कारण त्याच्या भाज्यांमध्ये खोबरं तेलच असतं। कांदा टाकलाय, आता सगळं एकत्र भाजून घेते, नंतर वाटण करायचं। आता यात सगळं कांदा बिंदा लसूण सगळं टाकून घेतलेलं आहे, सगळं भाजून घेते आणि भाजल्यावर आपण वाटण करू। तेल टाकते आणि खोबरं भाजून घेते ओलं। हळद टाकली, आता 1 चमचा तूप टाकते, खोबऱ्याचं तेल टाकते आता तेल, आणि आता कढीपत्ता टाकते फोडणीला। आता एक कांदा घेतलाय, आधी जरा कढीपत्ता तडतू दे। कांदा टाकू आपण आणि गॅस जरा मीडियम करू। पण घेऊ जरा हलवून घेऊ। थोडीशी हळद टाकू, कारण आपण खोबऱ्यात मध्ये भाजताना टाकलेलं आहे, म्हणून थोडीशी हळद टाकून। आता हे चांगलं जरा हे करून घेऊ, परतून घेऊ आणि मग पाणी टाकू। चांगलं आता हे झालेलं आहे। आता आपण जरा पाणी टाकून शिजून घेऊ आणि थोडं मीठ पण टाकू, नंतर परत मीठ टाकू वाटल्यावरती थोडंसं मीठ टाकते। थोडं पाणी टाकून शिजायला ठेवू। चला वाटण वाटून घेऊ आता आपण, मिक्सर बारीक करून घेऊ, एकदम बारीक वाटण पाहिजे आता। आणि एवढी चिंच टाकू थोडीशी आणि पाणी टाकू आणि वाटून घेऊ, एकदम बारीक वाटण वाटून घेऊ आता। चला आता शिजलं आहे, आता आपण त्यात वाटण टाकू। एवढं बारीक वाटण करून घ्यायचं, एकदम बारीक झालं पाहिजे, जेवढं बारीक होईल तेवढं करायचं। थोडं मीठ टाकू, मगाशी टाकलेलं आहे, आता थोडं चवीपुरती टाकायचं मीठ। तयार चिकन शिजलं आहे आणि रस्सा पण छान तयार झाला आहे। आता तुम्ही हे करून बघा
आणि आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट टाका चांगलं झालं का नाही ते. आता आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.